आपण पाहतोय एकूणच हिंदी भाषेच्या सक्तीवरनं राज्याचं राजकीय वातावरण चांगलंच तापलेलं आहे। दरम्यान याच संदर्भात आता राजकीय प्रतिक्रिया सुद्धा उमटतायत। ज्यांना काहीही उद्योग नाही त्यांनी असले वाद घातले जात आहेत असं म्हणत राज ठाकरेंचं नाव न घेता यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवारांनी टीका केलेली आहे। तर अजित पवारांना पुन्हा शाळेत पाठवलं पाहिजे असा पलटवार संदीप देशपांडेंनी केलाय। काय सध्या कुणाला उद्योग नाहीये। मराठी आपली मातृभाषा आहेच, त्याबद्दल कुणाचं दुमत नाही। प्रत्येक राज्याला आपली आपली जी काही मातृभाषा असते त्याबद्दल आपुलकी आहे, प्रेम आहे, जिव्हाळा आहे, ती टिकली पाहिजे। आणि मराठीला अभिजात भाषेचा दर्जा देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी दिला। खूप वर्ष हे प्रकरण दिल्लीमध्ये पडून होतं, परंतु कुणी करण्याचं धाडस दाखवलं नाही। ते एनडीए सरकारने दाखवलं, मोदी साहेबांनी दाखवलं। नवीन पिढीला महाराष्ट्रात राहायचं असेल तर त्याला मराठी आलंच पाहिजे। जर अजित पवार साहेबांना वाटत असेल की राष्ट्रभाषा हिंदी आहे तर मला असं वाटतं परत पहिलीपासून त्यांनी धडे घेतले पाहिजे किंवा त्यांना शाळेत पुन्हा पाठवलं पाहिजे।